कोयला खान कंत्राटी स्थानीय कामगार संघर्ष मोर्चा की ओर से आयोजित पत्र परिषद में कामगारों पर हो रहे अन्याय के खिलाफ जानकारी देते हुए न्याय की मांग की गई। वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड में कार्यरत ठेका कंपनियों की ओर से कोयला प्रकल्पों से प्रभावित स्थानिक खेती मजदूर, बेरोजगार और अनुभवी युवकों को रोजगार से वंचित रखना, परप्रांतीय कामगारों की ओर से कम वेतन में अधिक काम करा लेने के लिए स्थानिकों को कम करना जैसे अन्यायकारक और गैर कानूनी मामले के विरोध में तत्काल कड़ी कार्रवाई कर स्थानिकों को प्राधान्य से रोजगार उपलब्ध करा देने की मांग का निवेदन जिलाधिकारी को दिया गया। इस निवेदन की दखल न लिए जाने पर 20 अप्रैल को चंद्रपुर में शांततापूर्ण अनिश्चितकालीन आमरण अनशन किया जाएगा। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में विस्तार पूर्वक जानकारी दी गई। आम्ही एक नामांकित असंघटित नाव दिला आहे कोळसा खान कंत्राटी कामगार संघर्ष मोर्चा म्हणून। हे कामगार हक्क आणि हितरक्षक म्हणून यांना काम करतोय आम्ही। आणि आमचा विषय आहे का कोळसा खाणी अंतर्गत चालणाऱ्या माती व कोळसा उत्खनन कंपन्या, ठेका कंपन्या यामध्ये स्थानिक लोकांना डावलून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय लोकांची भरती केली जात आहे। स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं जात नाही, याचं मोठं कारण आहे। कारण हे आहे का हा जो आहे हा याला HPC म्हणतात, हाय पॉवर कमिटीचा रेट आहे। हा हाय पॉवर कमिटीचा रेट आहे कोल इंडिया अंतर्गत ठरवलेला। तर यानुसार स्थानिकांना वेतन द्यावं लागते आणि स्थानिक लोक संघटित होतात आणि आपल्या हक्काची गोष्ट करतात, हक्काची मागणी करतात। यासाठी स्थानिक लोकांना डावललं जाते आणि परप्रांतीय लोकांना 20-22 हजार रुपये देऊन त्यांना कामावर घेतलं जाते। हे आमच्यासोबत अन्याय आहे। आम्ही इथले स्थानिक आणि आम्ही इथले जन्म घेतलेले लोक, आम्ही कुठं जावं काम करायला? आम्हाला काम करायचा अधिकार नाही आहे का आमच्या क्षेत्रामध्ये? 100% लोक पुरे हे परप्रांतीय आहे। त्यानंतर हे यवतमाळ जिल्हा आणि डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन यवतमाळ करून मॅपिंग करण्यात आली। त्यानुसार बाधित गावाची संख्या आहे 210 आहे चंद्रपूर जिल्ह्यातली। मग 210 गावातल्या लोकांना किती लोकांना रोजगार भेटला? एकाही गावातल्या लोकांना रोजगार मिळत नाही। एक तर मोठी सेटिंग लावा लागते, कोणाचं नाही कोणाचं रिकमेंडेशन द्यावं लागते, नाहीतर मग चुपचाप घरी बसा लागते। आम्ही गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करतो का शांतीपूर्वक आम्हाला कंपनीत काम मिळालं पाहिजे, पण आम्हाला एकही कंपनी कामावर घ्यायला तयार नाही। आम्ही काय करायला पाहिजे? आम्हाला शासनाने जवाब द्यावा।